महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल परिषदेत 350 सुधारणा सुचवल्याची माहिती देत 2035च्या विकसित महाराष्ट्राची दिशा स्पष्ट केली आहे। शरद पवारांवर फडणवीसांनी केलेल्या टीकेला समर्थन तर उद्धव ठाकरे, संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली। हिंसाचार सहन केला जाणार नाही असा इशाराही दिला। बच्चू कडूंवर नौटंकीचा टोला तर धनंजय मुंडेच्या बंगल्यावर अजित पवार निर्णय घेतील असं मत त्यांनी स्पष्ट केले। स्थानिक निवडणुकीसाठी भाजप तयार असल्याचंही त्यांनी सांगितले। मी आधी सांगितलं की राजसाहेबांना कोणासोबत जायचं, उद्धवजींना कोणासोबत जायचं, शरद पवार साहेबांना कोणासोबत जायचं त्यांचं त्यांना ठरवू द्या। आमचे ठरलं आहे की आमची महायुती ठरली आहे। आमच्या महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि 51% लढाई आम्ही जिंकणार आहोत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी 4-5 एप्रिलच्या पुण्याच्या परिषदेमध्ये, महसूल परिषदेमध्ये आमच्या 6 विभागीय आयुक्तांना 6 वेगवेगळ्या विषयावर अभ्यास गट तयार करून आणि महसूल प्रशासनामध्ये काय बदल केले पाहिजे, जे जुने कायदे आहेत MLRC कोडमध्ये, जुने जे कायदे आहेत त्यामध्ये कालबाह्य झालेल्या कायद्यात काय बदल केले पाहिजे, DPCच्या स्कीम मध्ये काय बदल झाले पाहिजे, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची मोजणी होत नाही, स्टॅम्प ऍक्ट मध्ये काय बदल झाले पाहिजे। म्हणजे 2029चा विकसित महाराष्ट्र, 2035चा विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राकरता महसूल खात्याचं काम, याकरता दिशा देण्याकरता, याकरताचं व्हिजन हे महसूल खात्याला यावं। आणि जे काही रिपोर्ट्स आले आता जवळपास 350 सुधारणा या परिषदेमध्ये आमचे सर्व जिल्हाधिकारी आणि आमचे सर्व विभागीय आयुक्त, आमचे जमाबंदी आयुक्त आणि IGR यांनी सुचवलेले आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या सुधारणा सुचवलेल्या आहेत। या सर्व सुधारणा जर लागू केल्या तर महसूल विभाग हा देशातला क्रमांक 1चा विभाग महाराष्ट्राचा राहील। इतकं चांगलं वर्किंग या महसूल परिषदेमध्ये झालं आहे। महाराष्ट्र TV 24 करिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर।